विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनं रसवर्ज्य रसोप्यस्य परम दृष्ट्वा निवर्तन्ते। इतरांना स्वतःहून इंद्रिय तृप्तीपासून विरक्त होण्यास बाध्य व्हावे लागते, परंतु भगवत भक्ताला उच्च प्रतीचा रस प्राप्त झाल्यामुळे तो इंद्रिय तृप्तीपासून आपोआपच विरक्त होतो। भक्ताव्यतिरिक्त इतर कोणालाही या उच्च रसाचे ज्ञान नसते। विगत भी म्हणजे जोपर्यंत मनुष्य पूर्णपणे कृष्ण भावनाभावित होत नाही तोपर्यंत तो निर्भय होऊ शकत नाही। विकृत स्मृतीमुळे जीव भयभीत असतो आणि विकृत स्मृती म्हणजेच श्रीकृष्णाशी असणाऱ्या शाश्वत संबंधाचे विस्मरण होय। भगवद्गीता 11:2-37 सांगते की भयम विद्धी नाय भिनी वेशसा शात ईशादेशत विपर्यो स्मृती। निर्भय होण्यासाठी कृष्ण भावना हाच एकमात्र आधार आहे। म्हणून परिपूर्ण अभ्यास केवळ कृष्ण भावनाभावित मनुष्यालाच शक्य आहे आणि योगाभ्यासाचे अंतिम ध्येय हे अंतर्यामी भगवंतांना पाहावयाचे असल्याकारणाने कृष्ण भावनाभावित मनुष्य हा सर्वोत्तम योगी असतो। या ठिकाणी सांगण्यात आलेली योग पद्धतीची ही तत्त्वे ही तथाकथित लोकप्रिय योग संस्थांनी सांगितलेल्या तत्त्वाहून भिन्न आहेत।